आणि आता पुढची बातमी आहे। वर्षा बंगल्यावर रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये बैठक पार पडली। 1.5 तास बंद दाराआड झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विरोधक विविध मुद्द्यांवरती आक्रमक होत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील आणि त्याला महायुती म्हणून कसं सामोरं जायचं तसंच त्यावरील रणनीती यावर चर्चा झाली असल्याचं न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी सांगितलं। राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य, मंत्रिमंडळ विस्तार यावर देखील चर्चा झाल्याची माहिती मिळते। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आहेत फोन लाईनवरती। उदय, काल वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत काय झालं? राज्य सरकारच्या कार्यकाळातील शेवटचं अधिवेशन जे आहे पावसाळी अधिवेशन ते उद्यापासून सुरू होते। तत्पूर्वी आज चहापानाचा कार्यक्रम आहे, त्याचबरोबर राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील आहे आणि या सर्व एकूणच राजकीय घडामोडीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल वर्षा निवासाची महत्त्वाची बैठक झालेली आहे। या बैठकीत पावसाळी अधिवेशनातील एकूणच रणनीती, विरोधकांचे जे काही मुद्दे आहेत, आरोप असतील त्या संदर्भातलं एकूण उत्तर देण्यासंदर्भात काय रणनीती आखली जाते या संदर्भात चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर आज विधान परिषदेच्या 4 जागांसंदर्भात जे मतदान देखील होत आहे त्या संदर्भात देखील महत्त्वाची चर्चा झाली असल्याची माहिती मिळते। बिलकुल उदय, धन्यवाद या माहितीसाठी।